नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय आरोग्य लहान मुलांचं या विषयावरती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर भाग्यश्री झोपे मॅडम. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. तुमच्या मनात जे काही शंका असतील, ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, तुम्हाला वाटत असतील, तुम्ही थेट आत्ता मॅडमना विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि 66843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅडम पुन्हा एकदा स्वागत. आरोग्य लहान मुलांचं या एका वेगळ्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. खरं तर मूल जन्माला आलं, घरामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होतं, पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती त्याची काळजी. कारण त्याला बोलता येत नाही, त्याला काही सांगता येत नाही आणि जोपर्यंत तो बोलू शकत नाही तोपर्यंत ते सगळं त्याचे हावभाव समजून घेऊन ते सगळं करायचं असतं. तर या संपूर्ण पिरियडमध्ये म्हणजे जन्माला आल्यापासून ते त्याला बोलता येईपर्यंत या सगळ्या पिरियडमध्ये कशा पद्धतीनं काळजी घेणं अपेक्षित असतं किंवा शास्त्राला काय अपेक्षित आहे? बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की घरामध्ये बाळ आलं की ते अगदी घरातल्या प्रत्येकाचं जीव की प्राण असं होऊन गेलेलं असतं. आणि ऑफकोर्स आपण सगळेच जण त्या बाळासाठी सगळ्यात चांगलं काय करता येईल ह्याचाच विचार करत असतो. बरोबर, त्याला कुठलंही खाणं पिणं असू देत, नंतर मोठा झाल्यानंतर शाळा निवडण्याचा असू देत, कपडे असू देत, खेळणी असू देत, आपण सगळ्या गोष्टींमध्ये हाच प्रयत्न करत असतो की त्याला सगळ्यात चांगल्यात चांगलं आपण काय देऊ शकू. आणि आरोग्य हा सुद्धा त्याला अपवाद नसावा, किंबहुना आरोग्य हे पहिलं असावं. कारण त्या आरोग्याच्या जोरावरतीच नंतर त्याचं जे काही संपूर्ण पुढचं भवितव्य आहे, भविष्य आहे, ते सगळं बालपणाच्या आरोग्यावरती अवलंबून असतं. आणि म्हणून लहान मुलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदाचा खूप खूप चांगला आणि उत्तम असा सगळा उपयोग होताना दिसतो. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी लिहिलेल्या गर्भसंस्कार, आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकांमध्ये जन्माला आल्यापासून ते बाळ निदान एक आपण म्हणूया 2.5 ते 3 वर्षांचं होईपर्यंत त्याचं कसं कसं आपण संगोपन करावं. त्याला तुम्ही म्हणालात तसं की बोलता येत नाही, सांगता येत नाही, ते नुसतं रडू शकतात आणि आपल्यालाच ते समजून घ्यावं लागतं की नेमकं त्याला काय त्रास होतो आहे. पण अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्याचे ते सगळे हावभाव कसे वाचावेत, कसं औषध द्यावं, घरगुती उपचार कुठले करावे, आयुर्वेदिक औषधं कुठली द्यावीत, या सगळ्यांचं अगदी इत्थंभूत असं उत्तम वर्णन केलेलं आहे. आणि आम्हाला जे सगळे लोक सांगतात त्यावरून की गर्भसंस्कार हे पुस्तक जर का घरामध्ये असलं तर बालक शाळेत जाईपर्यंत त्याला कधीही कुठल्या डॉक्टरांकडे म्हणून घेऊन जावं लागत नाही एक्सेप्ट वॅक्सिनेशन. फक्त ते वॅक्सिनेशनसाठीच म्हणून फक्त दवाखान्यामध्ये कधीतरी न्यायची गरज पडली तर, पण बाकी बाळाला त्रासच मुळामध्ये होत नाही गर्भसंस्कार सांभाळले तर. आणि जर का झालं तर त्याचं उत्तर आपल्या गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये अगदी खचित असं सापडतं. आणि म्हणून आपण आज या विषयावरती चर्चा करणारच आहोत. परंतु गर्भसंस्कारचा वापर तुम्ही जितका जास्तीत जास्त करून घ्याल तेवढं तुमच्या बाळाचं आरोग्य आहे, भवितव्य आहे, भविष्य आहे, ते सगळं उत्तम, सुरक्षित आणि उज्ज्वल राहील ह्याच्याबद्दल काहीच शंका नाही. नक्कीच मॅडम. फोन यायला सुरुवात झाली, आपण घेऊया. प्रवीण पाटील आहेत भुसावळवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रवीण, काय समस्या आहे आपली? नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम, माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. हो. 6 वर्षाचा असलं तरी पण त्याच्या तोंडातून असं उच्चार निघत नाहीये, बोलू शकत नाही. ते डॉक्टरांना मी 2-3 वेळा दाखवलं. डॉक्टर म्हणे त्याची जीभ जाड आहे असल्यामुळे म्हणे तर असं उच्चार निघत नाहीये. तर मी याच्यावर आता उपचार काय करू मॅडम? बरोबर बरोबर. भुसावळ म्हणजे ते दूर आहेत, परंतु तरी मी एकदा म्हणेन की एकदा प्रत्यक्ष येऊन जर का दाखवता आलं तर जास्ती चांगलं राहील. म्हणजे नेमका दोष किंवा थोडासा आपण म्हणू अशक्तता जी आहे ती नेमकी कशामध्ये आहे हे जर का आपल्याला लक्षात आलं तर त्याच्यावरती उपचार करणं सोपं जाईल. परंतु या पद्धतीचे अनेक केसेस आपल्याकडे असतात आणि त्यांच्यावरती उत्तम असा उपचार किंवा त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला मिळत असतो. घरच्या घरी मी असं सुचवीन तुम्हाला, बघा की जटामावसी म्हणून एक वनस्पती असते, अक्कलकारा म्हणूनही एक वनस्पती असते. तर या वनस्पतींचं जर का चांगल्या दुकानामधनं तुम्हाला बारीक चूर्ण मिळू शकलं किंवा तुम्ही त्या वनस्पती आणून त्यांचं घरच्या घरी जरी बारीक चूर्ण करू शकलात तरी हरकत नाही. आणि त्या दोघांचं समप्रमाणामध्ये मिक्सर करायचं आणि थोड्याशा मधामध्ये चिमूटभर चूर्ण घेऊन त्याच्यात थोडंसं मध टाकून त्याचं मिश्रण तयार करायचं आणि ते जिभेवरती चोळायचं.
तर त्यांनी ही जड झालेली जीभ हा जो प्रकार आहे तर तो कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. बरोबरीने आपल्या आता संतुलन उत्पादनं सगळी ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही भारतामध्ये कुठेही जरी असलात तरी तुम्ही ही उत्पादनं आहेत ती ऑनलाईन मागवू शकता. तर त्याच्यामधलं सुमुख तेल म्हणून एक आयुर्वेदाचं म्हणून एक छान आणि खास करून मुखाच्या आरोग्यासाठी असं म्हणून ते तेल बनवलेलं आहे. तर लहान मुलांना ते मोठ्यांसारखं तोंडामध्ये गुळणी धरून ठेवता येऊ शकत नाही, म्हणजे ते तोंडात धरून ठेवायचं असतं. लहान मुलांना काही ते इतक्या लहान वयामध्ये जमत नाही, परंतु तरी जर का ते त्याला जिभेला लावण्याचा प्रघात सुरू केला, योगदंती म्हणून आपली एक छान दंतमंजनासारखी म्हणून चूर्ण असतं किंवा पावडर असते, तर त्याचाही जर का वापर सुरू केला तर त्याच्यामुळे हा जो काही जिभेमधला जडपणा आहे किंवा किंबहुना अख्ख्या मुखामधला जो काही कफाचा आपण म्हणू की जरा जडपणा आहे तो सगळा कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. त्यामुळे या 1-2 गोष्टी आहेत त्या तुम्ही सुरू करा. पण बऱ्याचदा जर का बोलायला उशीर झालेला असला तर मेंदूवरती काम करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी जर का तुम्ही एकदा भेट दिलीत तर त्याप्रमाणे नेमकं निदान करून आपण 1-2 ब्रह्मलीन घृतासारखी घृतं आहेत किंवा ब्रह्मलीन सिरप आहे, अजून 1-2 कुठल्या तरी चांगल्या ब्राह्मी असलेल्या शंखपुष्पी असलेल्या काही गोळ्या आहेत त्या आपण सुरू करू. तर माझी खात्री आहे की त्याने तुम्हाला नक्की बरं गुण येईल. आणि बरोबरीने मी असं सुचवीन की डॉक्टर श्री बालाजी तांबे यांच्या आवाजातली रामरक्षा जी आहे आणि त्याच्या बरोबरीने ओंकार गणेश म्हणून एक आपली सीडी आहे त्यांच्याच आवाजामधली, तर त्याच्यामधलं जे अथर्वशीर्ष आहे, तर या दोन्ही गोष्टी जर का तुम्ही सकाळी अथर्वशीर्ष आणि रात्री झोपताना रामरक्षा असं जर का त्याला ऐकवण्याचा एक प्रघात सुरू ठेवला तर त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या मंत्रांचा आणि ते योग्य प्रकारे उच्चारलेले गेले असले की त्याचा जो काही प्रभाव मेंदूपर्यंत पोहोचतो तो आपल्याला दुसऱ्या कुठल्याही औषधातनं किंवा उपचारातनं मिळू शकत नाही. आणि संगीत आणि मंत्र आणि आपलं सगळं हे भारतीय मंत्रशास्त्र जे आहे तर त्याचा हा जो काही सगळा उपयोग होताना दिसतो तो काही अद्वितीय आणि अद्भुत असा असतो. त्यामुळे ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्की सुरू करा की सकाळी कधीतरी वेळेचं अगदी बंधन नाही, पण जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपण म्हणूयात की अथर्वशीर्ष आणि रामरक्षा नंतर कधी संध्याकाळ नंतर जरी ती ऐकली तरी सुद्धा काही हरकत नसते. तर हे उपाय घरच्या घरी सुरू करा, तुम्हाला बरं नक्की वाटेल. आणि नाहीतर संतुलन कायम आहेचे, एकदा जरी तुम्ही आलात तरी नंतर आपण औषधं कुरिअरनी कशी पाठवायची ती सगळी व्यवस्था करू शकतो. दूर येणारी जी मंडळी असतात तर त्यांना पुण्या मुंबई सारखं आपलं सुटसुटीत सोपं नसतं की पटकन प्रत्येक महिन्याला येऊन भेटणं काही त्यांना शक्य नसतं. पण अशासाठी आपण कुरिअरनी औषधं घरपोच कुठेही पाठवू शकतो. पण एकदा जर का भेट दिली तर निदान करून योग्य औषधं सुरू केली की नंतरचा सगळा फॉलोअप जो असतो तो करणं सोपं होऊन जातं. नक्कीच. आणि त्याकरता आत्मसंतुलनचे सगळे नंबर्स आता टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत, त्यामुळे प्रवीण तुम्ही हे नंबर्स लिहून घ्या आणि तुम्ही नंतर मॅडमना कधीही संपर्क करू शकता, थेट अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. मॅडम, लहान मुलांच्या बाबतीमध्ये अजून एक प्रश्न असतो तो म्हणजे खाण्यापिण्याचा. बऱ्याच वेळेला त्यांना नेमकं किती अंतरानं ते खाणं दिलं गेलं पाहिजे, कोणत्या वयात काय दिलं गेलं पाहिजे, या बाबतीतले अनेक संभ्रम दिसतात. आणि हे सगळी अडचण का निर्माण झाली आहे तर वयात घरातली वयोवृद्ध माणसं आता नाहीये, विभक्त कुटुंब पद्धती आहेत, ते सांगणारं कोण नसतं. तर या आणि चर्चा किंवा आपण ऐकतो इकडे कोणीतरी सांगतं, आता व्हॉट्सअपमधून काहीतरी मेसेज फिरतात किंवा सोशल मीडियातून, तर या संदर्भात आपल्याला काय गायडन्स करता येईल, काय मार्गदर्शन? नक्की. आणि हा एक खूप छान प्रश्न आहे, ह्याची आज सगळ्या समाजाला खूप गरज आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची सगळ्यांनीच की लहान मूल घरामध्ये आहे तर त्याला जितकं सुरुवातीपासून आपण चांगलं आणि नैसर्गिक खाणं देऊ तेवढं चांगलं असतं. सध्या बेबी फूड हा एक मोठा प्रकार सगळीकडे सहजतेने उपलब्ध आहे आणि त्याचा खूप गवगवा केला जातो आणि त्याच्यातनं खूप नरिशमेंट आणि हे ते, परंतु ह्याच्यामध्ये खरोखरच तथ्य नाही. कृपया या बेबी फूडपासनं आपल्या सगळ्यांना सावध राहणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये जी काही दुधाची पावडर करण्याची जी काही सगळी टेक्निक उदयाला आलेली आहे तर त्याच्यामुळे होतं असं की दुधाचा नैसर्गिकपणा जो आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये बिघडवलेला असतो आणि नंतर हे असं दूध जे आहे ते पचायला खूप 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 अवघड होऊन जातं. आणि तुम्ही बघालात तर अनेकदा असं होतं की तसं बघायला गेलं तर आयुर्वेदाने काय सांगितलं किंवा सध्या सगळ्यांनीच हे ॲक्सेप्ट केलेलं आहे
की बाळ जन्माला आलं की पहिले 6 महिने आईचं दूध हे त्याच्यासाठी अगदी पूर्ण आहार असतो, अमृतपान असं त्याला म्हणता येईल, इतकं ते उच्च प्रतीचं सगळ्यांनीच आता मान्य केलेलं आहे. पण आयुर्वेदाने ही गोष्ट जी आहे ती हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवलेली आहे. मध्यंतरी अनेक असे प्रघात आले की लहान मुलांना आईचं दूध देऊ नये, ते बाळासाठी चांगलं नाही, आईच्या सौंदर्यासाठी चांगलं नाही. परंतु त्या सगळ्यावरती काळाने मात केली, आपल्या शास्त्राने मात केली, ज्ञानाने मात केली आणि आज हे सगळ्यांना मान्य आहे की पहिले 6 महिने आईचं दूध, स्तन्यपान हा सर्वोत्तम बाळाचा आहार असतो. पण कधीतरी असं दुर्दैवाने झालं की आईला दूध कमी आलं किंवा तिच्या प्रकृतीमध्ये काही बिघाड झाला आणि तिला जर का स्तन्य योग्य प्रमाणामध्ये, पुरेशा प्रमाणामध्ये नाही म्हणजे येऊ शकलं, तर अशा वेळेला बाळांना, बालकांना घरातल्या काहीतरी रेडीमेड फूड देण्याची एक मोठी सध्या सगळीकडे प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. परंतु असं प्लीज करू नका. आयुर्वेदाने काय सांगितलंय, आईचं दूध नाही मिळालं तर त्याला पर्याय म्हणून गाईचं दूध. आई आणि गाई बघा, शब्दामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठा अंतर काही सापडत नाही. आपल्या सगळ्यांच्याच, लहान काय मोठ्यांसाठी सुद्धा ती आपल्यासाठी कामधेनू आहे, आई आहे. आणि आपण तिला सोडून भलतंच काहीतरी वेगळं टेक्निकनी खराब केलेलं काहीतरी दुधाची पावडर आणि भुकटी आपल्या बाळाला द्यायची, ही त्याच्या आरोग्याशी एक मोठी तडजोड केल्यासारखं होणार आणि त्याचा जो परिणाम आहे तो त्याला लहान वयातच नाही तर पुढच्या भविष्यामधल्या अख्ख्या संपूर्ण आयुष्यभर सुद्धा सोसावा लागू शकतो, भोगावा लागू शकतो. त्यामुळे करायचं काय की गाईचं चांगलं दूध, आणि आता सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की A2 ही संकल्पना पण आता जवळजवळ घरोघरी पोहोचलेली आहे. सगळ्यांना आता त्याचं महत्त्व लक्षात आलेलं आहे. तर भारतीय वंशाची जी गाय आहे, देशी गाय ज्याला आपण म्हणतो, तर अशा गाईचं दूध चांगलं मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग त्याचा एक थोडासा संस्कार असतो. करायचं कसं की अर्धा कप दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं, वावडिंगाचे दाणे आपल्याला सगळ्यांना माहिती असतात, तर एक 7-8 दाणे त्याच्यामध्ये टाकायचे, सुंठीचा छोटा तुकडा, बाळाचं एका बोटाचं जे छोटं पेर असतं तर तेवढ्या आकाराचा तुकडा थोडासा चेचून घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा. आणि हे जे अर्धा कप आपण पाणी टाकलं होतं त्यातलं पाव कप उडून जाईल, म्हणजे एकूण पाऊण कप दूध आणि पाण्याचं मिक्सर तयार होईल, इथपर्यंत ते मंद आचेवरती उकळवायचं. उकळून झालं की नंतर ते गाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपलं संतुलनचं चैतन्य कल्प आहे ते टाकायचं, कारण आईच्या दुधामध्ये जी काही पोषक तत्व असतात ती सगळ्याची पूर्ती करणं बाळाच्या संपूर्ण संगोपनासाठी, त्याच्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेची असते. आणि हे आपलं चैतन्य आहे, त्याच्यामध्ये कवच बी, अश्वगंधा, शतावरी वगैरे बऱ्याच सगळ्या आयुर्वेदिक वनस्पती अशा आहेत की जे साध्या गाईच्या दुधामध्ये मिळणार नाही, ते त्यांनी टाकलं की ते व्यवस्थित बॅलन्सला येऊ शकतं. आणि असं जे दूध आहे ते बाळांना द्यायचं, तर ह्या दुधाने बाळाचं संपूर्ण व्यवस्थित पोषण होऊ शकतं. त्याला कुठलंही रेडीमेड बाटलीबंद, कुठलं पॅक बंद, कुठलंही काही बेबी फूड असं म्हणून द्यायची खरोखरच गरज नाही. त्यामुळे हे अगदी प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर बाळ जसजसं मोठं होईल तसं तसं त्याला, आपण मोठी माणसं जशी खातो तसं सगळं अन्न, फक्त त्याच्यामध्ये तिखटपणा, खारटपणा आणि आंबटपणा या तिन्ही गोष्टी जरा मोजून मापून किंवा तुलनेने थोड्या कमी प्रमाणामध्ये अशा टाकायच्या. कारण अजून लहान मुलांची जीभ आहे किंवा त्यांची अख्खी सगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती खूप संवेदनशील असते. त्यामुळे जसं आपण तिखट खाऊ शकतो तेवढं त्यांना दिलं तर त्यांना ते अगदी तिखट भडका लागू शकतो, किंवा खूप आंबट दिलं तर त्यांना एकदम त्याचा खूपच स्ट्रॉंग त्रास होऊ शकतो. त्यामुळे असं व्हायला नको म्हणून जरा माइल्ड, परंतु वरण भात आहे, खिचडी आहे, सूप आहे, चांगल्या चांगल्या भाज्या आहेत, पोळी असेल तर त्याचा काला करून आहे, आणि मुख्य म्हणजे घरचं साजूक तूप आहे. तर या सगळ्या गोष्टी जितक्या लहानपणापासून आपण घरातल्या मुलांना द्यायला सुरुवात करू, त्यांचं तेवढं सगळं आरोग्यही चांगलं राहतं, पोषणही व्यवस्थित होतं आणि एकंदरच त्यांना चांगलं खाण्याची सवय सुद्धा लागते. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आरोग्य लहान मुलांच्या या विषयामध्ये. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्याला अनेक वेळेला, जसं मी मगाशी म्हटलं की काय करावं हा प्रश्नचिन्ह प्रत्येक वेळेला उभा टाकतो मुलांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की मॅडमचं हे जे मार्गदर्शन आहे ते खूप लक्षपूर्वक तुम्ही ऐकायला पाहिजे. तुमच्या ज्या काही शंका असतील, समस्या असतील, अडचणी असतील, तुम्ही थेट विचारल्या पाहिजेत. कारण जोपर्यंत तुम्ही शंका विचारणार नाही, प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन मिळू शकणार नाही आणि जे काही मनात चाललेल्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात त्यांचं निरसन होणार नाही. त्यामुळे ते केलं पाहिजे. कार्यक्रमाच्या वेळेला शक्य नसेल तर तुम्ही कधीही मॅडमचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचे आता आत्मसंतुलन केंद्राचे जे नंबर्स आहेत ते टीव्ही स्क्रीनवरती सुरू आहेत. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी.
विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आरोग्य लहान मुलांचं या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर भाग्यश्री झोपे आपल्याला मार्गदर्शन करते. मॅडम आता आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं पण जसं मगाशी पण मी उल्लेख केला की आजी आता घरामध्ये नाहीये, ऑलमोस्ट गावांमध्ये आहेत अजूनही, पण शहरांमध्ये किंवा अनेक ठिकाणी आता ते विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे त्या नाहीयेत. तर मग अशी कोणती औषधं किंवा अशी रसायनं आपल्याला सांगता येतील का की जी लहान मूल जर घरात असेल तर ती घरात हवीच आपल्या, तर असं काय आपल्याला सांगता येईल? नक्की. बघा असं आहे की आयुर्वेदाने कसं सांगून ठेवलंय की आयुष्याचे जे काही 100 वर्ष आहेत तर त्याचं त्यांनी 3 भागांमध्ये विभाजन केलं. तर लहानपण, तरुणपण आणि नंतर मग ज्येष्ठत्व. तर लहान वय जे आहे त्याला जवळजवळ ते 15-16 वर्षांपर्यंत लहान वय असं समजलं जातं. आणि या वयामध्ये कफ दोषाचा जो काही आहे तर ते डॉमिनन्स किंवा त्याचा प्रभाव प्रकृतीवरती जास्ती असतो. म्हणजे अपार्ट फ्रॉम बेसिक कॉन्स्टिट्यूशन की प्रकृती मुळातली तुमची कुठली जरी असली तरी सुद्धा लहान वय आहे म्हणजे कफ दोष तुमच्या शरीरामध्ये जास्ती प्रमाणामध्ये आहे किंवा कफ दोषाचा तुम्हाला त्रास जास्ती होऊ शकतो. हे लहान मुलांच्या बाबतीमध्ये कायम लक्षात ठेवायचं असतं. आणि म्हणून कफ दोषाला बॅलन्स ठेवण्यासाठी, त्याला पुन्हा संतुलित करण्यासाठी घरच्या घरी आणि अगदी सहजतेने कुणीही घेऊ शकतो असं औषध म्हणजे सीतोपलादी चूर्ण. त्यामुळे ते लहान मूल ज्या ज्या घरामध्ये आहे तर त्या घरांमध्ये सीतोपलादी चूर्ण अगदी नेहमी असावं. लहान कधीतरी घसा दुखतो, कधीतरी सर्दी होते, कधीतरी मुलाला अगदी न कळत तुम्ही म्हणता तसं की बोलता येत नाही, पण बाळ आपलं जरा 2दा-4दा शिंकलंय असं आईच्या लक्षात येतच, कारण आईचं अगदी बारीक त्याच्याकडे लक्ष असतंच. असं वाटलं की वयाचा काही अगदी 2 दिवसाचं जरी बाळ असलं तरी सुद्धा सीतोपलादी चूर्ण द्यायला काहीच हरकत नाही. करायचं काय की आपलं संतुलन सीतोपलादी चूर्ण घ्यायचं. का संतुलनचं म्हणते? कारण त्याच्यामध्ये सगळी जी काही घटक द्रव्य आहेत ती अगदी शुद्ध आहेत, सगळ्या प्रकारे उत्तम गुणवत्तेची आहे आणि कुठलंही सिंथेटिक वंशलोचन सारखं एखादं द्रव्य असतं की जे सहजासहजी शुद्ध असं मिळतच नाही. त्याच्यामध्ये सगळं सिंथेटिक किंवा केमिकली बनवलेलंच वंशलोचन सध्या नॉर्मल दुकानांमध्ये मिळत असतं. त्यामुळे तशा पद्धतीचं सीतोपलादी चूर्ण लहान मुलांना देण्यामध्ये धोकाच जास्ती असू शकतो. पण आपलं संतुलनचं ते जे आहे ते अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही नक्की घेऊ शकता. तर थोडंसं चिमूटभर 2 चिमूटभर सीतोपलादी चूर्ण घ्यायचं. अगदी तानं बाळ असेल तर, जरा मोठं बाळ असेल 1-6 महिन्याच्या आसपास तर मग पाव चमचा चूर्ण घेतलं तरी चालतं. मधाबरोबर ते मिक्स करायचं आणि बाळाला जिभेवरती थोडंसं चाटवायचं. लहान मुलं ते अगदी प्रेमाने खातात, त्याची चवही चांगली असते. असं नाही की एकदम त्याची काही खूप कडू चव आहे किंवा मुलं काही रडतील वगैरे असंही नसतं. पण त्याने एक तर प्रतिकारशक्ती वाढते. काही जर का इन्फेक्शनची थोडीशी लागण झालेली असेल तर ते इन्फेक्शन दूर निघून जायला मदत मिळते आणि शरीरातला कफ दोष जो आहे तोही संतुलित राहायला मदत मिळतो. त्यामुळे एकाच गोष्टीतनं जर का 3-4 चांगल्या गोष्टी होत असतील तर ते प्रत्येकाने अगदी घरामध्ये ठेवणं आणि त्याचा वापर करणं हे चांगलं आहे. आणि दुसरं काय तर जंत. लहान मुलांना जंत हे पटकन सहजासहजी होऊ शकतात. पुन्हा त्याच्यामध्ये कफाचा भाग असतोच, तर त्याला कमी करण्यासाठी लहान मुलांना इम्युनिटी, कांती आणि जंत या सगळ्यांवरती एकदम काम करण्यासाठी म्हणून केशर हे अतिशय उत्तम असतं. आता घरामध्ये आपल्याकडे केशर असतं, आपण कधीतरी ते श्रीखंड, खीर वगैरे केली तर ते वापरायला काढतो, परंतु रोज काही आपण केशर मुलाला कसं द्यायचं, कधी द्यायचं हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यासाठी म्हणून श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी रसायन कुठलं बनवलं तर बालअमृत. नावातच त्याच्या अमृत आहे आणि ते खरोखरच लहान बालकांसाठी अगदी अमृताप्रमाणे काम करतं. पण आमचा अनुभव असा आहे, अनेक मुलांचा असा, लाखो मुलांचा जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये फार अतिशयोक्ती व्हायची नाही. तर ते बालामृत जर का लहानपणापासून दिलं तर लहान मुलांचं आरोग्य तर उत्तम राहतच, डोळ्यांमध्ये तेज येतं, जंत वगैरे त्रास काही होत नाहीत, इम्युनिटी आहे ती अगदी उत्तम राहते, सगळा विकास जो आहे तो उत्तम राहतो, त्वचा आहे ती अतिशय छान दिसते. म्हणजे बालामृत नियमितपणे घेतलेली जी काही मुलं आहेत तर त्यांचा सगळा जो काही स्मार्टनेस आपण म्हणूया तो असा काही असतो की घरातल्यांनाच नाही तर ते बाहेरच्यांना किंवा कुठेतरी आपण 4 जोगांमध्ये बाळाला घेऊन गेलो तर त्यांनाही तो जाणवू शकतो, इतक्या उत्तम पद्धतीचा दिसू शकतो. त्यामुळे घर असलं, छोटं बाळ असलं घरामध्ये तर बालामृत आहे, बाळगुटी आहेत, ही रसायनं अगदी नक्की घरामध्ये असायला हवीत. बघा, गर्भसंस्कार हे सध्या घरोघरी सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि
हा शब्द किंवा हे सगळं जे काही ज्ञान विज्ञान आयुर्वेदामधलं आहे ते इतक्या सोप्या भाषेमध्ये आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी केलेलं आहे. आणि 28 जून हा त्यांचा जन्मदिन असतो आणि त्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण दरवर्षी गर्भसंस्कार पुरस्कार या पुरस्कारांचं आयोजन करत असतो. त्याच्या पाठीमागचा हेतू असा की पुरस्कार तर ज्यांना मिळेल त्याला मिळेलच, परंतु मी तर नेहमी असं म्हणते की एकदा गर्भसंस्कार करून बाळ घरामध्ये आलेलं असलं गर्भसंस्कारित की तोच एक आपल्या अख्ख्या कुटुंबासाठी एक मोठा पुरस्कारच असतो. वेगळ्या पुरस्काराची फार काही गरज आहे अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा आपण जे काही सगळे प्रयत्न केले, आपल्याला हा जो काही फायदा झाला तो अनेकांपर्यंत पोचावा. आणि गर्भसंस्कारांमध्ये सगळं श्रेय जरी किंवा दिसत सगळे गुण बाळामध्ये दिसत असले तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे सगळं कर्तृत्व किंवा सगळं काम किंवा कष्ट जे आहेत ते आईबाबांनी मुख्य केलेले असतात. त्यामुळे त्या आईबाबांना सुद्धा कुठून तरी शाबासकीची थाप आहे ती पाठीवरती मिळावी आणि ती श्री गुरुजींसारख्या अधिकारी व्यक्तीच्या नावाने जर का मिळाली तर तो आनंद आहे तो काही औरच असणार आहे. आणि म्हणून या उद्देशाने आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गर्भसंस्कार पुरस्कारांचं आयोजन केलेलं आहे. 28 जून या दिवशीच हा कार्यक्रम आत्मसंतुलन विलेजमध्ये संपन्न होणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये गर्भसंस्कारित बाळ असेल तर त्याची सगळी माहिती, त्याचे फोटोज आणि सगळे त्यांचे माइलस्टोन्स वगैरे सगळे मुद्दे जे आहेत ते तुम्ही जर का आपल्या वेबसाईटवरती गेलात तर तो सगळा फॉर्म तुम्हाला उघडता येईल आणि तो भरून तुम्हाला पाठवता येईल. तर कृपया जर का गर्भसंस्कारित बाळ तुमच्या घरी असेल तर हा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्या आधारे तुम्ही तुमचे हे काही सगळे कष्ट आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता आणि तुमच्यामुळे अजून सगळ्या परिवारांना हे गर्भसंस्कार करण्याची प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे कृपया मॅक्झिमम सगळ्या लोकांनी या पुरस्कारासाठी अर्ज पाठवावेत. आपल्या वेबसाईटवरती सगळी माहिती उपलब्ध आहे आणि नाहीतर स्क्रीनवरती आत्ता जे नंबर दिसत आहेत त्याच्यावरती जरी फोन केला तरी तुम्हाला सगळी माहिती जी काही आहे ती आपण सांगू शकतो. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन मॅडमनी केलेलं आहे. गर्भसंस्कार पुरस्कारांबद्दलची माहिती सांगितली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही समोरचे नंबर सुरू आहेत त्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.